गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो मी आज कॉलेजला चाललेली 1 इयर नंतर. तर आमचं डॉक्युमेंट कलेक्ट करायचं काम होतं. सो मी आणि माझी फ्रेंड चाललेली. तर म्हटलं तुम्हालाही माझं कॉलेज दाखवते. आणि माझी फ्रेंड, माझी बेस्ट फ्रेंड जी की डिप्लोमापासून पण होती, अजूनही माझी बेस्ट फ्रेंड, पण ती आज भेटणार होती खूप वर्षांनी. तर मग चला म्हटलं तुम्हालाही दाखवावं माझं कॉलेज. तर चला आता मी चेंज होते. ऑलरेडी मला खूप लेट झाला आहे. 12ची ट्रेन होती, तर इथेच 11:30 झाले. अजून मी रेडी पण नाही झाले. तर चला रेडी होते आणि मग आपण भेटूयाच. असं पण कर्जतच्या ट्रेन लेटच असतात, सो हळूहळू करू. तरी पण मुलींना टाईम लागतोच रेडी व्हायला. सो चला मग भेटूया रेडी होऊ. आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि प्लस 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 स्टे ट्यून फॉर माय ब्लॉग. चला भेटूया आता. मी रेडी होते. बाय. तर आता मी निघाली. मला खूप लेट झाला आहे. सो चला ट्रेन भेटते का नाही काय माहिती. 12ची ट्रेन होती. सो एवढ्या घाईघाईत आली मी स्टेशनला. बरं झालं आली, आत्ता ट्रेन आली. सो ही बघा, जिच्याबद्दल मी मगाशी बोलत होती ही. आता आम्ही कर्जतला उतरलो आहे. कर्जतमध्ये ही मूर्ती आहे. वाव, भारी दिसते. फक्त फोडून बघितली पाहिजे होती, मागून दिसते. एक नंबर दिसते ना. कॉलेजला जाताना 4 सीट कंपल्सरी आहे. आणि मी इथे मागे रिक्षावाले काकांच्या बाजूला बसले आमच्या कॉलेजमध्ये. सो इथे मी पोचले आमच्या कॉलेजमध्ये. हा आमच्या कॉलेजचा गेट आहे. चला आता आपण इथून एंटर करूया आणि मी तुम्हाला पूर्ण माझं कॉलेज दाखवते आज. चलो लेट्स गेट स्टार्टेड. तिकड चढवून जावं लागते कॉलेजमध्ये ना. डोंगर चढायला दमतोय दोघी विचार. कॉलेजच्या स्टार्टिंगला हे आमचं गार्डन आहे. आणि आम्हाला ह्याच्यावर एवढं चढत जायचं, सकाळी सकाळी कंटाळा यायचा. हो, सो तेच आम्ही डिस्कस करत होतो दोघी. तिथे वर आहेत ना इलेक्ट्रिकलचे सगळे क्लासरूम आणि लायब्ररीज आहेत. हे कल्चरल ॲक्टिव्हिटीज सगळे इथे आम्ही खेळायचो. ते स्पोर्ट्स व्हायचे आणि तिथे खाली क्रिकेटचे स्पोर्ट्स व्हायचे सगळे. इथे बॅडमिंटन पोरींचे व्हायचे. हे आमचं KGCचं आहे. आणि ही प्रिन्सिपलची कॅबिन आहे. एकदम शांत ठिकाण आहे असं कॉलेज आहे आमचं. काय बोलते? एक्झाम शांत. पण ह्या साईडला नेहमी शांतताच असायची ना. आणि इथे पूर्ण हिरवगार, शेतीच शेती आहे. सगळं नेचर ठिकाणी आम्ही अभ्यास करायचो. का सरिता? आणि इथून खाली उतरलं की आमची लायब्ररी येते, जे की आम्ही कधी गेलोच नाही. हे बघा सगळे पोरं असेच गेम खेळायला येतात. कोण अभ्यास करायला. बघा किती जण आहेत लायब्ररीमध्ये. काय बोलते? किती जण आहेत बघा लायब्ररीमध्ये. कोणच नाही आहे. आणि हे आम्ही 2nd फ्लोअरला आलो आहे. जिथे आमचं ट्रेनिंग आणि प्लेसमेंट आहे तिथे पण आम्ही कधी सेमिनार हॉल आहे हा. आणि त्याच्या इथे बघा आमच्या मेमरीज लावल्यात.
ज्याच्यात आम्ही कुठे दिसतच नाही. कोणच नाही, खरंच नाही दिसत आहे. ते ना ग्रुप फोटो आहेत जे की त्या लोकांनी पाठवले असणार. हा बोलले होते ते लोक आपल्याला की आपल्या ग्रुप मधलं कोणाचाच फोटो नाहीये. त्यांनी फक्त डेजला यायचं आणि ते पण ही हर्षदा कधीच आली नाही. हा ट्रेनिंग सेंटर आहे जिथे आम्ही कधीच नव्हतो आलो. इथे मी दिसतोय, आपण तो दिसतोय याच्यात पण एका ह्याच्यात नाही माऊ. बोल. एवढं शांत कॉलेज आणि इतका छान अभ्यास व्हायचा की काय बोलायला नको. जे की आम्ही एकदम टॉपच. ही टॉपर होती. MNC कंपनीमध्ये जॉबला आहे. हा आमचा फर्स्ट इयरचा क्लासरूम आहे. आणि माझा बेंच कुठला होता माहिती आहे का? हा सेकंड इयरचा आहे. इथे मी विंडोच्या इथे बसायची, मस्तपैकी झोपायची. सो असं काय आहे. आता खालच्या फ्लोअरला दाखवतो. लास्ट इयरला एकच क्लासरूम होता आमचा थर्ड इयरला. आणि नंतर आम्ही दुसरीकडे चेंज झालो. सो ते पण मी तुम्हाला दाखवते. कसं वाटतं माझा ब्लॉग मला कमेंटमध्ये नक्की सांगा. बेसमेंटला आमचे लॅब्स होते कम्प्युटरचे आणि त्याच साईडला फक्त आमचे कम्प्युटरवाल्यांचीच क्लासरूम होते. बाकीचे सगळे क्लासरूम वरती आहेत. सो आता ते क्लासरूम बंद आहे. कॉर्नरचा आमचा बी कम्प्युटरचा क्लास त्या साईडचा कोपऱ्यातला आहे ना, त्या बेंचवर आम्ही बसायचो आणि ही सारखी लेक्चरला झोपायची. काय नाही, डिप्लोमाला पण ही झोपायची, डिग्रीला पण लेक्चरला झोपायची. ते डिप्लोमा तर समजू शकतो बाबा लांबून प्रवास करतोय, पण डिग्रीला का झोपायचीस तू? वातावरण असं आजूबाजूला मस्त यायची, वातावरणात शांत झोप लागली. हा ना. गर्ल्स कॉमन रूम आहे जिथे आम्ही आराम करायला यायचो. आता चांगली केली आहे, आधी सगळं खराब झालेलं वगैरे असायची ना, तेव्हा इथे आम्ही आराम करायचो. पेपर वगैरे असायचं तेव्हा. आणि इथे बसलेलो. आमची HODची केबिन आहे जे आता काय बोलते AC बसवले सगळ्या लॅबमध्ये. आणि आम्ही होतो तेव्हा AC नव्हते, डब्बे AC होते. दिसतं का आम्ही कम्प्युटर इंजिनियर. इथे सगळ्या लॅब्स आहेत पण त्या बंद आहेत. त्याला दाखवली असती पण तिथे टीचर असेल. टीचर आहे. ही बघा, ही अशी आमची लॅब होती. पण नाही परफॉर्म केला आम्ही प्रॅक्टिकल. इथे ना इकडे सगळे खालच्या साईडला लॅब झाले ना, सो इथून पण जायला आहे आणि त्या साईडून पण जायला होतं मला. आणि ह्या साईडला आहे ना मेकॅनिकलला जायला होता रस्ता आहे. तर आम्ही कम्प्युटरचे आहेत, आमचं मेकॅनिकलशी काही संबंध नाही आहे. सो लेट्स गो. इथे नवीन केलंय फुटबॉलसाठी. चालू का? येस. सो आपण इथून हे डायरेक्ट लायब्ररीत जाऊ शकतोय. सेकंड फ्लोअर आहे. पण नाही जायचं आपल्याला तिकडे. आता हे आलो मध्ये. इथे ना मी बॅडमिंटन काय होतं, स्पोर्ट्सच्या वेळी बॅडमिंटन खेळत होती उन्हामध्ये.
IT च्या हे लायब्ररीचे तिथे लॅब आहेत, सॉरी लायब्ररीचेच तोंडात काय काय माहीत. हे IT चे लॅब आहेत आणि आम्ही सगळ्यात बेसमेंटला आहे. दिसते तरी का आमची लॅब कुठे आहे आणि काय आहे, काहीच दिसतच नाही. आणि हे आम्ही कोकण ज्ञानपीठ कर्जत. मैत्रीण आहे, डिप्लोमापासून आम्ही एकत्र होतो आणि लकीला आम्हाला डिग्रीला पण एक कॉलेज भेटलं. आम्ही सेम, हिने कोकण ज्ञानपीठ टाकलं कॉलेज, मग मी पण सेम तेच कॉलेज टाकलं. आणि लकीला तिला भेटलं, मला पण भेटलं हेच कॉलेज. हा हा. आणि आता हे असं बॅनर वगैरे लावतात. आधी आम्ही फक्त या झाडांच्या आधी फोटो काढलेले. कॉन्व्होकेशनला पण इथेच फोटो काढलेला आम्ही. तिथे किंवा त्या वडाचं झाड आहे ना तिथे आहे ना, हे ना हे हत्ती दिसत आहेत. तिथून आधी आम्ही जायचो. आता इथं ओपन केलंय. कॉलेज इथून दिसतं एकदम, मतलब की 2च फ्लोअर दिसतात. बट रिअलमध्ये गेलो ना, अजून बेसमेंट आम्ही गेलेलो ना, आमचे क्लासरूम आहेत त्याच्या खाली पण अजून आहेत मेकॅनिकलचे लायब्ररीचे. आमच्या कॉलेजची बस. हां, ज्याचा उपयोग आम्ही 1-2दाच केला आहे ना, ते पण विदाऊट तिकीट. करूया आपण कॉलेजला लास्ट बाय बाय करूया. आता पुन्हा कधी भेट होईल माहीत नाही. पुन्हा काय ग सरीचा पुन्हा आपलं रियुनियन काहीतरी होईल. नाही, कॉलेजमध्ये नाही होणार, आपण बाहेर करू. बाय करूया आता कॉलेजला. आलो ना, रिक्षासाठी कोणतरी पाहिजे, नाही लागलं तर रिक्षाचे असे चार्जेस द्यावे. 80 रुपये देऊन जावं लागतं स्टेशन. हां, की आम्ही आता चाललो. सो फ्रेंड्स, तुम्हाला माझं कॉलेज कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता आपण इथेच ब्लॉग एंड करूया. माझा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय.